2023 मधनं राष्ट्रवादी गटातून उमेदवारी मागतायत, काय म्हणाल? नमस्कार. नमस्कार. मी अमरीश मधुसूदन ढोरे, प्रभाग 23 अनुसूचित जाती प्रवर्गामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे. आपण केलेली काय काय विकास कामं आहेत किंवा जनसंपर्क कसा काय आपला काय? माझा अल्प परिचय म्हणजे असा की मी राजकारणामध्ये 2009 भाजप ह्या पक्षापासून जोडलेला होतो आणि मागील 2017ला जी निवडणूक झाली होती महानगरपालिकेची, त्यावेळेस कसं मला तिकीट नाकारली भाजपनी. तर मी माझ्या मिसेसला उभं केलं होतं इलेक्शन मध्ये. त्या लढल्या आणि सन्मानजनक 6,500 मतं घेतल्या त्यांनी. मी त्याबद्दल माझ्या प्रभागाच्या जनतेचे मी खूप खूप आभार आणि धन्यवाद मानते की त्यांनी मला खूप साथ दिली त्यावेळेस. आपल्या प्रभागात येणाऱ्या काळात तुम्हाला पक्ष सिस्टमनी मोका जर दिला, निवडून दिली आहे, तर काय काय कुठले कुठले प्रश्न आहेत? मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये स्लम एरिया खूप आहे. तिथे समस्या खूप आहे. जसं गटरची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे आणि लोकांचे कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत. आमच्याकडे जसे आता वर्तमान जे मागचे जे नगरसेवक होते 3 भाजपचे आणि एक राष्ट्रवादीचे होते आणि मी ज्या एरियामध्ये राहतो तिथे कसं आहे की लोकांची समस्या की तिथला स्थानिक नगरसेवक नसल्या कारणानं ते त्यांचे प्रॉब्लेम 10-10, 15-15 दिवस सॉल्व्ह नाही होत आणि ते माझ्याकडे येतात तर मी त्यांचे प्रश्न तुरंत मार्गी लावून देतो. जसं मी नगरसेवक नसताना माझ्या प्रभागामध्ये मी गटरचे चेंबर बनवलेले आहे आणि काही रोड रस्ते पण बनवून दिलेले आहेत. त्यामुळे ते मला लाईक करतात माझ्या प्रभागाची जनता. आपल्या पक्षश्रेष्ठीला या भागात काय तुम्ही मेसेज मागले? मी माझ्या पक्षश्रेष्ठी सन्माननीय आमचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल साहेब आणि आमचे निरीक्षक सन्मान्य राजेंद्रजी जैन साहेब आणि आमचे प्रवक्ते आमचे नागपूर शहराची आन बान शान आमचे प्रशांत भाऊ पवार, मी यांना एक निवेदन करीन आणि आमचे शहराचे अध्यक्ष अनिल भाऊ अहिरकर, मी यांना एक निवेदन करीन, जर मला अगर तुम्ही पक्षाची तिकीट दिली तर मी नागपूर शहरामध्ये सर्वात जास्त मतांनी विजय मिळवून दाखवणार. नागरिकांना काय? नागरिकांना मी एकच मागणी करतो की मला जर तुम्ही ह्या निवडणूकमध्ये अगर तुमची सेवा करायची अगर मौका दिला तर मी तुमचे आभार आयुष्यभर नाही विसरणार. आणि ज्या प्रकारे माझ्या प्रभागातली जनता माझ्यासोबत प्रेम करते हे तर मी मागील 2017 पासनं आणि त्याच्या अगोदर 2012 पासनं सुद्धा पाहून राहिलो. मला रात्री 12 वाजता आणि 2 वाजता मला फोन करतात, सकाळी 6 वाजता घरी येतात, आपल्या हक्काच्या माणूस समजून मला माझ्याकडे येतात आणि प्रश्न मला सांगतात. मी त्यांचे प्रश्न खूप म्हणजे आपुलकीने सोडवतो, हे याचा मला अभिमान आहे.